चालू झाला होता, त्यामुळे थोडंसं गुरुपौर्णिमेबद्दल मी सांगितलं होतं. आणि नंतर मग हे नक्की आध्यात्मिक क्षेत्रात का जायचं माणसाने, आध्यात्मिक साधना का करायची माणसाने, हा देखील आपण उहापोह केला की कळत किंवा न कळत अजाणतेपणी आपण सगळे जे आहे येत नाही आवाज कळत न कळत आपण अजाणतेपणी हे शाश्वत सुखाच्या मागे असतो. आणि ते शाश्वत सुख कुठल्याही अशाश्वत गोष्टीतून मिळणार नाही हे आपण काल तर्काने सिद्ध केलेलं आहे की नाही. आपण सगळेजण जे आहेत ते अशाश्वत गोष्टींच्या मागे लागतो आणि त्याच्यातून आम्ही शाश्वत सुख घेण्याचा प्रयत्न करतो, तर ते शक्य नाही, कळत नाही. मग शाश्वत गोष्ट काय आहे? ती शाश्वत गोष्ट आपल्याला पण ती शाश्वत गोष्ट आपण बघितली, ती शाश्वत गोष्ट या जगामध्ये एकच आहे. आणि ती एकच म्हणजे कुठची, तर सच्चिदानंद स्वरूप जो माझा आत्मा आहे ते शाश्वत आहे. मग ते जर का मला मिळालं, त्याची जर का माझी ओळख झाली, त्याच्यामध्ये जर का मी विलीन झालो, तर मी त्या शाश्वत सुखाच्या पूर्णपणे परिसीमेला पोचलेला असतो. आणि तिथे जर जायचं असेल तर मला इंजिनियर, डॉक्टर, CA वगैरे या यादी नाही जाता येणार आहे. तर मला जसं मी इंजिनिअरिंगचा अभ्यास केला, जसं मी डॉक्टरीचा अभ्यास केला, तसाच मला अध्यात्माचा अभ्यास केल्याशिवाय तिथे जाता येत नाही. इंजिनिअरिंगचा अभ्यास करून मी वेगवेगळ्या बिल्डिंग बांधलं, मी वेगवेगळ्या फॅक्टरी सगळं बघतो, परंतु अध्यात्माचा अभ्यास करून मला ते गाठता येणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अध्यात्म साधनेला हे अतिशय महत्त्वाचं. आणि अध्यात्म साधनेशिवाय दुसरं काही करू नाही शकत आपण, कारण आपला पिंडच नाही. प्रत्येकाचा पिंड, काल सांगितलं तरी प्रत्येकाचा पिंड, तो अमेरिकेतला माणूस असतो, तो ब्रिटिशमधला माणूस, ब्रिटनमधला माणूस असतो, तो भारतातला असतो, कोणी असतो, सगळेजण आपण त्या सुखाच्या मागे लावतोय. आणि प्रत्येक क्षण फक्त सुखासाठी आपण धडपडतो, आपल्याला कळत नाही, ते कळत नाही. आणि अज्ञानामुळे आम्ही ते शाश्वत सुख आहे, ते जे इटर्नल ब्लीस आहे, तो आम्ही बाहेरचा विश्वास बघायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून हे अध्यात्म टाकतंय. आणि काल आपण तेही बघितलं की मग ह्या अध्यात्माचा, ह्या आत्मतत्वाचा ज्ञान करून घेण्यासाठी आम्हाला काय मार्ग आहे? तर आम्हाला भोगवळामध्ये 4 मार्ग आहेत. एक ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे, एक ध्यान मार्ग आहे. आणि मग आपण असंही बघितलं की या कलियुगामध्ये ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि ध्यान मार्ग याच्यापेक्षा अतिशय सुरेख आणि अतिशय सोपा कलियुगातल्या लोकांना जो पुढचा मार्ग असेल तर तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. आता भक्ती मार्ग म्हणजे नक्की काय? तर अगदी एका शब्दातलं सांगायचं, एका वाक्यातलं सांगायचं म्हटलं तर भक्ती योगाची साधना करायची म्हणजे त्या भगवंताबद्दल असीम प्रेम, त्याच्यावर अढळ श्रद्धा आणि त्याच्या पुढे संपूर्ण शरणागती, या 3 गोष्टींनी आपल्याला भक्ती योग साधता येत असतो. आणि ह्या 3 गोष्टी जिथपर्यंत नाही तिथपर्यंत आम्ही जाऊ नाही शकत. आम्हाला का नाही भक्ती योग साधता येत? आणि का कलियुगामध्ये याच गोष्टींचं महत्त्व आहे, भक्ती योगाला जास्त महत्त्व दिलं आहे? याचं कारण हे आहे की ह्या 3ही गोष्टी जन्मजात आमच्याकडे. आपल्याकडे प्रेम नाही आहे, आपल्याकडे प्रेम आहे सगळ्यांकडे. आपण शरण नाही का? शरण जातो आपण. आपली श्रद्धा नाही का? आपला विश्वास नाही का कोणावर? आपला विश्वास आहे सगळ्यांना. हे उपजत आमच्याकडे आहे. पण दुर्दैव असं आहे की हे प्रेम, ही शरणागती, ही श्रद्धा ही आमची भौतिक गोष्टींकडे आहे. आणि त्यामुळे भगवंताकडे तिकडे जात नाही. जेवढी पाहिजे 100% जायला पाहिजे तेवढी जात नाही. आणि म्हणून आम्हाला ती भगवत प्राप्ती होते. आमची संपूर्ण शरणागती, संपूर्ण प्रेम आणि संपूर्ण श्रद्धा जर का आमची भगवंताकडे असेल तर हा योग सहज साधता येतो, हे लक्षात घेतलं. आणि म्हणूनच भक्ती योग हा जरी सोपा, कारण सोपा आल्यासाठी त्यासाठी मला काही करायला नाही लागत, ते सगळं माझ्याकडे आहे. ते फक्त त्याचा जो प्रवाह आहे तो इकडे जो वळतोय ना त्याच्याऐवजी इकडे वळवायचं आहे, बाकी काही करायचं नाही आम्हाला. आणि म्हणून आमच्या सगळ्या संतांनी सांगितलं की बाबा तू भक्ती मार्गाची साधना कर, कारण तुला काय वेगळं शिकायचं नाही. ध्यान मार्ग, पतंजलीचा अष्टांग योग शिकायचा असेल तर तुला यम, नियम, त्याच्यामागचं सायन्स, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, समाधी या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्याप्रमाणे तुमचं वर्तन व्हायला पाहिजे, संयम व्हायला पाहिजे. तो संयम तुमच्या टिकला पाहिजे, कारण तो संयमशील मार्ग आहे. ज्ञान मार्गासाठी तुमचे विचाराची चिंतनशीलता तुमच्यात असली पाहिजे.
तेव्हा ते ज्ञान आणि मग वेगवेगळे ग्रंथ वाचा, हे वाचा, त्याच्यावर चिंतन मनन करा, त्याच्यावर निधिध्यासन करा आणि मग ते मिळवा. प्रत्येक मार्गाच्या वेगवेगळ्या साधना आहेत. ज्ञान मार्गासाठी आम्हाला श्रवण मनन निधिध्यासन सांगितलेलं आहे. ध्यान मार्गासाठी आम्हाला अष्टांग योग पतंजली मुनींनी सांगितलं आहे. कर्मयोगासाठी आम्हाला निष्काम कर्मयोग कसा आहे हा गीतेने आम्हाला, भगवद्गीतेने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे नारदांनी आम्हाला नारद भक्ती सूत्रामध्ये भक्ती कशी करायची हे देखील सांगितलं. आणि नारदांनी त्या भक्ती सूत्रातच हे सांगितलेलं आहे की या सगळ्या मार्गांपेक्षा सर्वात सोपा पुढचा जो मार्ग असेल आणि जो अहम भावाला कुठेही थारा देऊ शकत नाही, ये थांबतो मी, तू एवढी येते याच्यातच कृत्य होती. आणि त्यामुळे भक्ती मार्ग जो आहे तो भक्ती मार्ग सोपा जरी वाटला तरी देखील आमची 100% शरणागती त्याच्यावर जाण्यासाठी आम्हाला साधना म्हणजे काय करायचे तर फक्त एवढं करायचं की माझं सगळं प्रेम. कारण काय माहिती आहे का, एकच अडथळा असतो आध्यात्मिक मार्गामध्ये, मग तो ज्ञान मार्ग असू दे, कर्म मार्ग असू दे, तुमच्या एकच अडथळा असतो आणि तो अडथळा शेवटचा जो असतो तो अहंकार. आणि हा अहंकाराचा अडथळा घालवणं हेच खरं सांगायचं तर साधनेचं फळ. तो घालवणं म्हणजेच शरणागत होणं. आणि म्हणून भक्ती मार्ग त्याही दृष्टीने महत्वाचा आहे, कारण भक्ती मार्गाचा पायाच मुळी शरणागती आहे. संपूर्ण शरणागतीच्या भगवंताच्या पायाची हाच पाया आहे त्याचा. आणि जेव्हा तुम्ही शरणागत होता तेव्हा स्वाभाविकपणे तुम्ही तुमचा जो अहंकार आहे तो लवचिक करत असता. कारण शरणागत होऊ शकणार आहे, ह्याला माणूस जर ताट असेल ना अहंकारी तर तो कोणाला हे नाही करणार, शरण जाणार नाही. काय मी आहे ना, मी आणि माझं हा जो काही प्रकार आहे आम्ही धरून बसतोय ना, त्या मी आणि माझ्यामध्येच सगळं दुःख आलं. खरं सांगायचं हा मी आणि माझं एक घालवण्यासाठी बसतो. कारण भक्तियोग सोपा असा आहे की तो ज्ञानमार्गाचा असला तरी तो अडथळाच आहे. आणि त्याच या सगळ्या ह्याच्यामुळे आम्ही संकटात जात असतो, आम्ही दुःखात जात असतो. हा एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा असतो की भक्ती योग हा पाया, हा भक्ती मार्गाचा जो पाया आहे तो शरणागती आहे. आणि शरणागतीमध्ये स्वाभाविकपणे तुमचा जो अहंकार आहे तो अहंकार गळून पडतो. मी एखाद्या माणसाला पूर्ण शरण गेलो याचा अर्थ माझ्यात अहंभाव नाहीये, आणि माझ्यात अहंभाव असेल तर मी शरणच नाही जाऊ शकणार, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग आणि प्रेमानेच मी शरण जाणार. माझं अतिशय उत्कट जर प्रेम असेल एखाद्या व्यक्तीवर, माझ्या बायकोवर, माझ्या पत्नीवर जर माझं उत्कट प्रेम असेल तर मी शरण नसतो. की काही बोलली तरी तिथे काही कोणतो तुम्ही पुरवतो तिथं, आणि माझं प्रेम असतं. मग हे जर का प्रेम मी बायकोवर पत्नीवर देऊ शकतो, तुम्ही भगवंतावर जर का ते प्रेम केलं, त्याच्यावर जर का आदर श्रद्धा ठेवली, त्याच्याशी सुद्धा शरणागती वापरली तर काय प्रॉब्लेम. तो योग जो आहे तो योग हा अहंकार नसतो. आमचा अहंकार आजमुळे महत्वाचा अडथळा आहे, सर्वात मोठा अडथळा आहे. आणि या अहंकारातून शेवट हे षड्रिपू निर्माण होतात, आणि या षड्रिपूतून पापाचरण होतं. आणि मग या पापाचरणातून आम्ही दुःखात जातो. पापाचरण केलं की माणूस दुःखात जातो. आणि हाच जो अभंग आहे की माणूस दुःखात कसा जातो आणि कोण निवारणार आहे त्या दुःखातून त्याला. संकट कोण निवारी प्रभू विण संकट कोण निवारी. कोण असा की षड्रिपू यांची अटकीनं घोर सवारी. संकट कोण निवारी. संकट समयी शरण निघावे कोण तुझा कैवारी. संकट कोण निवारी. दास म्हणे प्रभू भक्ता लागी दैवी कृपेचे वाही. संकट कोण निवारी. समर्थांनी अतिशय सुंदर रीतीने आपल्याला या षड्रिपूंबद्दल सांगितलं. कारण षड्रिपू मुळे खरं सांगायचं तर पापाचरण घडतं, आणि त्या पापाचरणामुळे मी जे काही कृती करत असतो त्या कृतीमुळे मी संकटात राहतो. आणि म्हणून ती संकट कोण निवारणार आहे तर खरं सांगायचं तर ती संकट प्रभूशिवाय कोणी निवारणार. हे संतांचं व्यक्तिमत्व फार विलक्षण आहे. मला सांगतो जीवनाचा तो सर्वात मोठा पुरुषार्थ मोक्ष जो त्यांनी मिळवलेला आहे
तर त्यांना खरं जीवनामध्ये मिळवायचं असं काहीच नाही. पण तरी देखील हे जे मोक्षाचं गोमटं फळ आहे, हा जो सुखद सच्चिदानंद आहे, हा इतरांनाही मिळावा या पोटतिडकीने हे संत आमच्या समाजात वावरले आणि आमच्या समाजातल्या आपल्यासारख्या लोकांना बाहेर काढण्याचा, या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. संकट कोण निवारी प्रभू संकट कोण निवारी, हे प्रभूंचे दासच आहेत सगळे संत म्हणजे. आणि रामदास तर आहेतच, रामाचे दास आहेत. आणि त्यामुळे इतकं विलक्षण त्यांचं व्यक्तिमत्व आहे की हे सगळं माहीत असून देखील त्यांनी आपल्याला या मार्गातून, या संकटातून, या दुःखातून बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आपण बघतो. आणि सगळ्या संतांनी केलेली आहे. आमच्या महाराष्ट्रानंतर अनंत वेळेला संतांची अशी मांदियाळी होती आणि प्रत्येक वेळेला त्यांनी मार्गदर्शन पण केलेलं आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घेतला पाहिजे. आणि सगळ्या संतांनी आम्हाला हेच सांगितलेलं आहे की बाबा रे, त्याला शरण द्या, त्याला शरण द्या, तुझी दुःख, तुझी संकट दूर होती. आणि तेच आम्हाला समर्थ रामदास या अभंगात पण सांगतात की संकट कोण निवारी प्रभू संकट कोण निवारी. कशी असतात संकट? संकट दोन प्रकारची असतात. एक भौतिक संकट, एक पारमार्थिक. एक लौकिक, एक पारमार्थिक संकट. लौकिक संकट म्हणजे काय? माझ्या घरी चोरी झाली, हे संकट निवारण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जातो, पोलिसांकडे तक्रार नव्हतो. आता तो पोलीस काय करतो हे विचारत होता. तो काय त्याचं काम करतो आपल्याला माहिती आहे, आणि तो काय काम करतो. माझ्याकडे एकदा चोरी झाली आणि मी गेलो तिथे पोलीस स्टेशनला. माझ्या पत्नीच्या सगळ्या साड्या चोरी गेल्या. माझ्या बहिणीने अख्खी चांदीच्या भांड्यांची पिशवी माझ्याकडे आणून ठेवली. ती काय तिला बुद्धी झाली माहिती नाही, पण ते तिथं दुःख होतं, प्रारंभ होतं असं म्हणा. ती मला आणून ठेवली आणि नंतर आम्ही अक्षरशः अर्ध्या तासात बाहेर पडतो. आणि तेवढ्यात चोराने तो फटका लावून हे उघडून ती चांदीची भांडी, माझ्या पत्नीची सगळी दागिने वगैरे चोरी केली. आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. पोलीस म्हणजे असं आहे की भीक नको पण कुठं आवडतं, काही वेळेला गप होते. मला म्हणाले तुम्ही कुठे होतात तिथे? त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? आवडतं मी नव्हतो घरी. मी घरी असतो तर कशाला चोरी झाली असती म्हणतात. आणि मी आलोच नसतो तुमच्याकडे ना. आणि मग म्हणे तुमच्या बहिणीने तुमच्याचकडे का ती चांदीची भांडी ठेवली? तुमच्या भावाकडे का नाही ठेवली? तुमचा भाऊ तो बाजूलाच राहतो. नाही ठेवले तर मी काय बोलतो? तिथं प्रारंभ होतो म्हणतात तिला. त्या पोलिसांना अध्यात्म काही शिकवण्याचा माझा उद्देश नव्हता. काहीही प्रश्न विचारू शकतात. मग तुमचा आणि तुमच्या भावाचा आहे म्हणतो तू चोर शोधायला आलायस का माझी उलट तपासणी घ्यायला मला काही कळत नाही. पण तरी आम्ही जातो. हा महत्वाचा मुद्दा लक्षात आहे. तरी आम्ही जातो तिथे. कळलं की नाही? मग आमच्याकडे समजा घरात कोणी आजारी पडला, मग ते दुःख, ते संकट निवारण्यासाठी आम्ही डॉक्टरकडे जातो. कळलं की तिथे गोंधळ आहे होता. आताच्या डॉक्टरमध्ये गोंधळ आहे. पूर्वी तर नव्हतं. कारण पूर्वीचे डॉक्टर हे सेवावरती होते, हे लक्षात घ्या. आणि आताचे डॉक्टर धंदेवर. प्रोफेशन, व्यवसाय आणि धंदा यात फरक आहे बघा. पूर्वीचे जे सगळे होते आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे, हे त्यांचा व्यवसाय म्हणून काम करत. तो व्यवसाय होता, एक सेवाव्रत म्हणून त्यांनी काम घेतलेलं होतं ते. आता तसं नाही. आता तुम्ही डॉक्टरकडे गेला, तुम्हाला काही द्या, तुम्ही अजूनही गेले नाही डॉक्टरकडे. कारण मला फक्त माहिती आहे ते म्हणजे बापरे एवढं वय आहे ना, पहिले सगळं चेकअप करा. आणि मला माहिती आहे चेकअप केल्यानंतर 8-10 गोष्टी माझ्यात निघणार म्हणजे असणार नाहीये, पण त्यांच्या रिपोर्टमध्ये निघणार. की मग त्यांची तो ससेबुरा कर. मग तुम्हाला भयंकर आहे ना, काय माहिती मला, एक 6 महिन्यात तुमचं असा होणार येण्यापेक्षा तातडीने उपाययोजना आपण करू. घाबरवून काय माझ्या वर्गाला घाबरवून त्यांची गोष्ट वेगळी. मी गेलोच नाही. म्हटलं आता कंटेंट आहे कशाला जायचं त्याच्यावर. परंतु प्रश्न असा येतो की या माणसांनी आपली सत्सद वेळपूर्ती बाजूला ठेवलेली, पण तरी आम्ही जातो. कारण ते संकट आहे, ते जातो आम्ही. काय आमच्या भाऊबंदकीमध्ये शेत्या करून वगैरे काय भांडणं झाली, कंटाळ झाले, तर तेही संकटच आहे नाही का. मग ते संकट निवारण्यासाठी आम्ही वकिलाकडे जातो. तिथेही तोच प्रकार. झालं की नाही? दोघंही वकील जे असतात ना, त्याचा वकील आणि माझा, हे दोघं मित्रच असतात. ते दोघं मस्त डॉक्टरकडे लढवतो, पण मी पण लढवतो. दोघे जण पैसे खाऊ चालू आहे आपल्याला चालेल. आता मला एक सांगा की या सगळ्या संकटातून ही सगळी मंडळी मला बाहेर
काढतील केव्हा काढतील? ज्या वेळेला त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत होईल. आणि म्हणून मग आम्ही काय करतो, या असा सगळ्याकडे गेलो ना की मग एवढा करतो आम्ही, बाबा रे त्याला बुद्धी दे, माझी मदत करायची. संकट कोण निवारी प्रभू वेळ. भौतिक संकट जरी आली तरी देखील शेवट आम्ही कोणाकडे जातो? त्या भगवंताकडे जातो की बाबा त्याला सद्बुद्धी दे, माझी संकटातून निवारा करण्याची. त्या पोलिसाला काहीतरी बुद्धी दे चांगली, त्या डॉक्टरला काहीतरी चांगली बुद्धी दे, त्या वकिलाला काहीतरी चांगली बुद्धी दे की जेणेकरून या संकटातून मी बाहेर येऊ. आणि म्हणून आम्ही त्याला साकडं घालतो. हे तर भौतिक गोष्टी झालं. पारमार्थिक याच्यामध्ये तर त्याला शरण त्याल्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. कारण पारमार्थिक हे ध्येय आहे, ते ध्येय म्हणजेच पुढे दुसरं तिसरं काही नाही तर मोक्षप्राप्ती आहे. मोक्षप्राप्ती केव्हा होईल? ज्या वेळेला तुमच्यातला अहंपणा निघून जाईल. मोक्षप्राप्ती याचा अर्थ तुमचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण घालवायचं आहे आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं. त्याच्याशी एकरूप होण्यासाठी तुम्हाला तुमचा अहंपणा, मी आणि माझं पण, मी अँड माइंड, इट शुड बी डिसऑर्डर. तो जिथपर्यंत हे होत नाही तिथपर्यंत ती एकरूपता येणार नाही. मग ती केव्हा येईल अहंपणा जाण्यासाठी? तर शरणागती. म्हणजे पारमार्थिक जे काही संकट आहे, आणि पारमार्थिक संकट मी मगाशी म्हटलं तसं पारमार्थिक संकट म्हणजे षड्रिपूंची अभिव्यक्ती. आणि षड्रिपूंमुळे माझं पापाचरण घडतं, पापाचरणामुळे माझा दुःखाचा काहीतरी रोखला जातो. आणि त्यामुळे ते जर का घालवायचं असेल आणि पारमार्थिक समजा मला सुख पाहिजे असेल तर मला त्याला शरण गेल्याशिवाय दुसरं काही साधन नाही. म्हणून आमच्या सगळ्या संतांनी, सगळ्या ऋषींनी, सगळ्या मुनींनी, सगळ्या दर्शनकारांनी, वेदांनी, उपनिषदांनी सगळ्यांनी हा अहंकार घालवण्यावर जास्त भर दिलेला आहे. आणि तो अहंकार कसा जाईल तर फक्त आणि फक्त भगवंताशी संपूर्ण शरणागतीनेच हा अहंकार घालवेल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी सगळ्या संतांनी आम्हाला हे सांगितलं की बाबा रे, खरा मार्ग जर कुठचा असेल तर त्याला शरण द्या, त्याशिवाय पर्याय नाही आहे. तुझी भौतिक किंवा लौकिक तुझी संकट असू दे, नाहीतर तुझी पारमार्थिक संकट असू दे, दोन्हीही संकटांना जर का कोण तारून देईल तुला, तो फक्त भगवंत देईल. आणि तेच त्यांनी पहिल्या चरणात सांगितलंय, संकट कोण निवारी प्रभू विना संकट कोण निवारी. कोणी नाही, भगवंताशिवाय दुसरा कोणीही नाहीये. पण ती श्रद्धा पाहिजे, आमचा विश्वास असतो, श्रद्धा नाही. आम्ही संकटात आलो ना की आम्ही जातो भगवंताकडे, कळलं की नाही. पण थोडं काही विपरीत झालं की आमचा तो विश्वास निघून जातो. हे नाही इथे नको जायचं, त्यापेक्षा आपण दुसरं काही कर्तृत्व, आमचं कर्तृत्व लगेच जागृत होतं, कळलं की नाही. हा एक जो मुद्दा आहे, हा मुद्दा एक लक्षात ठेवला पाहिजे. की कर्तृत्व आमचं कसं असतं माहितीये का? वस्त्रहरणाच्या वेळेला त्या द्रौपदीने शेवटपर्यंत सगळ्यांचे धावे केलेले होते, कोणीच पुढे येत नाही म्हटल्यानंतर स्वतःच्या निऱ्या धरून ठेवल्या होत्या. इथपर्यंत कृष्ण आला नाही, लक्षात घ्या. आणि नंतर तिला वाटलं इतकी आदत झाली की आता काहीच नाही. जेव्हा तिने त्या निऱ्या सोडल्या आणि भगवंताला जेव्हा अनन्य शरण गेली, ती अनन्य भक्तीने आणि श्रद्धेने जेव्हा पूर्ण शरण गेली, भगवंत दामोदर तिथपर्यंत भगवंत कोणाला राहू नये. तिच्यात अजून अहंकार आहे ना, तिच्या अहंकारात तिचा अजून जोर आहे का असू, पण जिथपर्यंत ही जी आहे ही पराकोटीची शरणागती, की आता माझं काहीही नाही, नुसती शरणागती नाही तर श्रद्धा आहे. शरणागती तर आहे पण श्रद्धा आहे की आता माझं फक्त तो, ती तीव्रता ती यायला पाहिजे. भक्तीमध्ये तेवढी तीव्रता आली तर 100% तुम्हाला सांगतो की तुम्हाला मदत मिळते. हे लक्षात घ्यायचं. फक्त आमची तीव्रता तेवढी पाहिजे. माझं मी उदाहरण देतो. मी कैलास मानसला 92 साली गेलो आणि गेलो ते त्याच वेळेला माझं ऍक्सिडेंट झाला दिल्लीला. तेव्हा कसं होतं, फक्त 6 बॅचेस जायच्या कैलास मानस. खडतर म्हणजे खडतरातली खडतर यात्रा होती ती, 32 दिवसाची यात्रा होती. आणि तिथे ITBPच्या हॉस्पिटलमध्ये तुमचं चेकअप होतं आलं पाहिजे दिल्लीला. आणि त्याच्यात जर तुम्ही पास झाला तर पुढे तुम्हाला परमिशन मिळते. आणि मी दिल्लीला उतरलो आणि रिक्षेत बसल्यानंतर रिक्षेला ऍक्सिडेंट झाला आणि माझ्या पायाची 2 बोटं फ्रॅक्चर झाली. आणि 2 बोटं फ्रॅक्चर झाल्यानंतर मी लगेच डॉक्टरांकडे गेलो, प्लास्टर बिस्टर घातलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ITBPच्या डॉक्टरांकडे जायचं होतं आम्हाला चेकअपसाठी. म्हणून मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही गेलो. तर गेल्यानंतर त्या डॉक्टरला असं वाटलं की बहुतेक माझी पत्नी जाणार आहे,
कैलास मानस यात्रेला. म्हणून त्यांनी तिला सांगितलं नाही, मी नाही जाणार आहे, हे जाणार आहे. हे जाणार आहे आणि माझ्या पायात प्लास्टर वगैरे बरं का. आणि 32 दिवसाची पायी यात्रा करायला मी निघालो. म्हणाले की हे काय, तुम्हाला नक्की काय वाटतंय माझ्याबद्दल? मी डॉक्टर आहे म्हणे आणि तुम्ही आत्ताच सांगताय की प्लास्टर आत्ता घातलाय, तुम्हाला काय वाटतं? मी सर्टिफिकेट देईन तुम्हाला की फिजिकली फिट आहे. म्हणजे डॉक्टर प्रॉब्लेम काय मला सांगा. नाही म्हणा, मी त्यांनी एकंदर बघितलं आणि माझी चेष्टा करण्यासाठीच त्यांनी सांगितलं, एक काम करा म्हणे, प्लास्टर दे नाही काढून या म्हणे. त्याला माहिती आहे की माझं फ्रॅक्चर आहे, 2 ठिकाणी फ्रॅक्चर होती हाडमध्ये. म्हणे काढून या आणि मग म्हणे आपण तपासू तुम्हाला. काय मी गेलो डॉक्टरांकडे, दुसरे परत गेलो, तिथून आलो, संध्याकाळीपर्यंत डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांना म्हटलं की माझं प्लास्टर कापायचं ते म्हणे फ्रॅक्चर आहे, तुम्हाला कळताय ना, तो म्हटलं तरी कापायचं. मग त्यांनी माझ्याकडून एक फॉर्म लिहून घेतला की माझ्या जबाबदारीवर मी प्लास्टर काढतोय म्हणून. एक फॉर्म वगैरे लिहून घेतला, सगळं झालं. आणि नंतर मग मी ते पूर्वी संघाच्या याच्यामध्ये 25 पुंगळ्या वगैरे असं सगळं असायचं, त्या बांधल्या गेल्या. आणि दुसऱ्या दिवशी परत गेलो डॉक्टरांकडे. डॉक्टर म्हटलं आय एम रेडी, नाव यू टेल मी आय कॅन रन विथ यू, देयर इज नो प्रॉब्लेम. त्यांनी एकदा बाहेर असं बघितलं, एक कागद काढला आणि अजून आहे त्याचं सर्टिफिकेट आहे. कळलं की त्यांनी कागदावर काय लिहावं, मिस्टर गोखले इज नॉट फिजिकली फिट फॉर हॅव्हिंग ए पिलग्रिमेज टू कैलास मानस, but he is mentally so strong that he can climb Kailas 10 times. हे सर्टिफिकेट दिलं त्यांनी मला. आणि मग त्यांनी मला गोष्टी सांगितल्या की मन तगडं असेल तर काय येऊ शकतं. आणि म्हणजे मी तुमच्या फक्त मनाकडे बघतो, तुमचा एवढा विश्वास आहे स्वतःवर म्हणून तुम्ही काहीही करू शकता. आणि खरं सांगतो तुम्हाला, अशा परिस्थितीत तुम्ही 32 दिवसाची पायी यात्रा केली आहे, 19,500 फुटापर्यंत. ही का केली आहे तर केवळ आणि केवळ त्या भगवंतावर माझा विश्वास आहे. मी रोज चालायचो, रोज माझा पाय एवढा सुजायचा, मग माझा पोर्टर होता, तो माझी सेवा करायचा. मी काही नाही करायचो. एकदा मुक्कामाच्या ठिकाणी गेलो नव्हते, मी काही करायचो, तो सगळं माझी सेवा करायचा. परंतु ते लिपुलेख पास जो आहे म्हणजे जिथे आपण पलीकडे जातो, भारताच्या हद्दीतून चीनच्या हद्दीत जातो, तिथे हे सगळे पोर्टर, ITBPचे जवान सगळे लागू राहतात आणि आम्ही फक्त आमचं सामान घेऊन पलीकडे जातो. त्यानंतर मात्र माझे हाल भयंकर झाले होते. आणि कैलासच्या सर्वात जवळ, कैलास परिक्रमेचा जो सर्वात कैलासच्या जवळचा जो दिवस होता, तिथे माझ्यातला कॉन्फिडन्स गेला. कारण तिथपर्यंत मी 14 दिवस चालत होतो अशा याच्या फ्रॅक्चर्ड पायाने. सुजायचा म्हणजे प्रचंड सुजायचा पाय, त्यामुळे बूट घालता येतो आणि असा खेचत मी घेऊन जायचो. म्हणजे लंगडा माणूस कसा स्वतःला खेचत घेऊन जातो. पण का माहिती आहे, त्या दिवशी की समोर कैलास आहे, सर्वात जवळ कैलास, जॉन जुलेको म्हणून याचं नाव आहे आमच्या मुक्कामाचं. आणि दुसऱ्या दिवशी कुठले सगळे मी सगळ्यांना सांगितलं तुम्ही जा म्हटलं. मी बसलो आणि मी कैलासाच्या समोर बसलो होतो आणि अक्षरशः मी त्याच्याशी बोलत होतो. तसा काही तो समोर बसलाय आणि मी त्याशी बोलतोय. आणि मी म्हटलं एवढी यात्रा केली आहे, मी एवढा आलोय, तुझ्या दर्शनासाठी आलोय, पायी यात्रा करायची हा संकल्प सोडून आलोय. आणि म्हटलं मी आता माझ्यातला आत्मविश्वास गेलाय निघून. म्हटलं काय करायचं मी. आणि तो जो दिवस होता तो लिपुलेख 5-7 यात्रा, डोलमा 5-6 दिवस होता की तिथे 16,500 ते 19,500 फूट चढायचं होतं. 16,500 फुटावरच ऑक्सिजनचा एक कमतरता होता. 19,500 फूट तुम्ही कल्पना करा. आणि असं मी अर्धा तास त्याशी बोलत होतो, जणू काही तो समोर बसला होता आणि घडघडा अश्रू वाहत होते माझ्या याच्यातून. तो स्वतः प्रत्यक्ष होता, त्याच्याशी संवाद साधत होतो मी. अर्ध्या तासानंतर मी उठलो आणि खरं सांगतो तुम्हाला, चमत्कार व्हावा त्याप्रमाणे आत्ता मी जसा आहे ना तसा मी उठलो आणि उभा राहिलो. आणि ताड डोलमा पास 3,000 फूट डोलमा पास त्या हाईटला मी चढून गेलो. माझे सगळे सहकारी म्हणतात या विकासला काय झालं, याचा पायाचं दुःख कुठे गेलं, काय कुठे गेलं, मलाही नाही. ती आत्मता जी आहे. आणि मग मला आठवलं की जनाबाई नेहमी म्हणायची की माझं दळण कांडण सगळं तो पांडुरंग करतो. तर ती जी भक्तीची उत्कटता आहे, ती उत्कटता जर असेल तर तुम्हाला तो भेटला. आणि तो अनुभव मी घेतलाय, असं काही मी घेतले नाही. तो अनुभव मी घेतला आणि त्यामुळे मला याचं प्रूफ द्यायची गरज नाहीये कोणाला, कारण तो माझा अनुभव आहे आणि तो अनिर्वचनीय आहे. फक्त मी सांगू शकतो काय झालं. एकच सांगतो की तेव्हा प्रत्यक्ष
अर्ध्या तासामध्ये 15 दिवस जे दुःख मी बाळगून होतो, तो माझा पाय, ते माझं फ्रॅक्चर सगळं कुठे गायब झालं, काय झालं मला संकट पूर्ण निवारी प्रभू ही तीव्रता. भक्ती योगामध्ये श्रद्धा, शरणागती आणि प्रेम या 3 गोष्टींनी भक्ती योग होत असतो. आणि पराकोटीचं प्रेम, पराकोटीचं श्रद्धा आणि पराकोटीची शरणागती ही जर असेल तर या विश्वामध्ये ती जी शक्ती आहे ती शक्ती खेचली जाते. सायन्सच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर ती शक्ती खेचली जाते तुमच्या आणि त्या शक्तीच्या जोरावर तुम्ही काही करू शकता. आणि म्हणून आम्हाला समर्थ रामदास सांगतात की संकट कोण निवारे, प्रभू विण संकट कोण निवारे, कोण असा की षड्रिपू यांची आठवीनं घोड असवा. असा कोण आहे? षड्रिपू का म्हणतो त्यांनी? संकटाला षड्रिपू म्हणताय. का बरं षड्रिपू म्हणताय? आम्ही सात्विक साधे सरका असू, आम्ही लांड्या लबाड्या करणारा नसू, आम्ही साधं सिंपल जीवन जर जगत असू तर आम्हाला का संकट आहे? मी चोरी केली तर मी लपून बसेन, ससेलीला मिळवण्यासाठी माझ्या कायम किती मनात असेल, आणि ऍक्च्युअली पोलिसांनी पकडल्यानंतर ते काय तिथे माझी करतील काशी ते मला वेगळंच माहिती आहे. गरज नाही. ही सगळी संकट आहे. का संकट आहेत? कारण पापाचरण. का पापाचरण झालं? कारण लोभ. षड्रिपूमधला एक लोभ आहे, क्रोध आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे. हे सगळे षड्रिपूंमुळे माझ्याकडून पापाचरण होत असते आणि पापाचरणामुळे मी संकटात ओढला जातो. किंबहुना असं म्हणता येईल की या षड्रिपूंची अभिव्यक्ती म्हणजेच कोणी संकट आहे. आणि म्हणून आम्हाला जर का आनंदी व्हायचं असेल, या संकटातून जर बाहेर यायचं असेल तर या षड्रिपूंना आमच्या जीवनातून घालवलं पाहिजे. तिथपर्यंत साध्य नाही होणार. कोण असा की षड्रिपू यांची हटवली होत. आणि या षड्रिपूमध्ये आपल्याला माहिती आहे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यामध्ये हे 3 जे पहिले आहेत ना हे तगडे सेनापती. काम, क्रोध आणि लोभ अक्षरशः तगडे आहेत. या तिघांमध्ये सुद्धा हा जो काम आहे ना हा सगळ्यांचा वरचा. त्याला आपण सरसेनापती म्हणतो. तो सरसेनापती आहे. त्याचे हे तगडे 2 सेनापती आहेत, लोभ आणि क्रोध. आणि त्याच लोभ आणि क्रोधाच्या अभिव्यक्ती म्हणजे मोह, मद, मत्सर. हे ह्याला का सरसेनापती म्हणतात? कारण असं आहे की या कामनेतूनच हे बाकीचे 5 रिपू जे आहेत ते निर्माण होत असतात, जन्म घेत असतात. कळलं की आम्हाला 2ऱ्या अध्यायामधला एक श्लोक माहिती की ध्यायतो विषयांचा संगस देशू ध्यायतो संगात संजयाते कामाना कामात क्रोधो जायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमा आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. संपूर्ण स्ट्रेस मॅनेजमेंटचं अनालिसिस या एका श्लोकामध्ये ध्यायतो विषयांपुंसा. विषयांचं चिंतन ध्यायतो. विषय म्हणजे बाहेरचे भौतिक विषय. ध्यायतो विषयांपुंसा. आम्ही काय करतो? पुंसा म्हणजे माणसं. ध्यायतो विषय सतत 24 तास आमचं काय चिंतन चालू असतं? मला गाडी पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला चांगली नोकरी पाहिजे, मला चांगली बायको पाहिजे, माझी मुलं सच्छील व्हायला पाहिजे. हा सच्छील आहे की माहिती नाही बरं का, पण माझी मुलं सच्छील व्हायला कळलं की ध्यायतो विषयांपुंसा. आणि याच्यामुळे होतं काय बरं? हे का होतं? का आम्ही बाहेरच्या विश्वाच्या याच्याबद्दल असं करतो? मी काल सांगितलं तसं अविद्ये. अविद्येमुळे आम्हाला असं वाटत असतं की बाहेरच्या वस्तूतून मला शाश्वत आनंद मिळणार आहे. हेच ते अज्ञान. हेच ते अज्ञान की मला असं मनापासून वाटतं की मी गाडी घेतली की मी फार सुखी होणार आहे. मला मनापासून वाटतं की मला चांगली नोकरी मिळाली की मी शाश्वत सुखी होणार आहे. मला मनापासून असं वाटतं की मला जर का माझी मुलं सक्षम निघाली तर मी शाश्वत सुखी होणार आहे. हे अविद्या आहे. आणि ह्या अविद्येमुळे, ह्या अज्ञानामुळे ध्यायतो विषयांपुंसा. मी त्या भौतिक गोष्टींचाच विचार करतो सतत. आणि त्या भौतिक गोष्टींचा विचार करताना नक्की काय होतं? त्याच्यातून संगस्तेषु पर्यायते. जसा जसा मी विचार तोच करतो संग त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करतो.
साधा इश्यू आहे. भक्ती योगाचं देखील खरं सांगायचं ना तर भक्ती योगाचा पायाच मुळे हा नामस्मरण हा पाया काय आहे तुम्हाला सांगतो. हे सांगितलेलं आहे त्यांनी ध्यायतो विषयांचा संघस्तेशू सतत सतत विचार केला की त्या माणसाबद्दल त्या वस्तूबद्दल प्रेम निर्माण होतं. संघस्तेशू पर्याय आम्हाला संतांनी काय सांगितलं तुला भगवंत वगैरे काही माहित नाही की नाही. ठीक आहे नको माहिती. कसं असतं आपल्याला जी प्रिय व्यक्ती असते ना त्या प्रिय व्यक्तीची आपण कायम आठवण काढतो. कळलं की त्याचं नाव घेत असतो त्याची आठवण काढत असतो. तसंच भगवंताबद्दल आहे. पण संत म्हणतात तुला भगवंतावर प्रेम नाही ना तू उलट कर. ते प्रेम बिम जाते तू नावच घे त्याचं फक्त नाव घेता 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 तुला आपोआप प्रेम निर्माण होते. आणि हेच नामस्मरणाचं दम. नामस्मरणाला एवढं महत्व का दिलेलं आहे तर ह्याच्यासाठी दिलंय की तुला भगवंत कळो न कळो तू नाव घेत राहा फक्त त्याचं आपोआप ध्यायतो विषयांचं संघस्तेशू पर्याय. आता उलट कर. तुझं प्रेम नाहीये भक्ती नाहीये काय द्यायचं तू त्याचं नुसतं नामस्मरण घे. कळलं की नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना बस. पुण्याची गणनाच करता येणार नाही. फक्त हरिनाम घे तू बाकी सगळं तू बघेल हरी. तुला तो हरी कळो न कळो काही असू दे हळूहळू त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. प्रेम निर्माण झालं की त्याच्याबद्दलचा जिव्हाळा वाढेल. तू त्याच्याकडे जाशील. तो जसा जसा तू त्याच्या जवळ जाशील तसं तसं तो तुला त्याचं ज्ञान देईल. आणि जसं जसं ज्ञान देत राहील तसं तसं तुझा जो प्रेम आहे ते वाढत जाईल. हेच नामस्मरणाचं जमत खरं सांगायचं. आणि म्हणून ध्यायतो विषयांचा संघस्तेशू पर्याय त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. मला कार पाहिजे मला कार पाहिजे मला कार पाहिजे. त्या कारबद्दल एवढं प्रेम निर्माण होतं की त्या संघातून कामना निर्माण. कळलं की संघस्तेशू पर्याय संघात संजयाते काम. हा कामना निर्माण होते इच्छा निर्माण होते की ती वस्तू जी आहे तिचं माझ्या ज्याच्यावर माझं प्रेम घडलंय ती वस्तू माझी. पहिले प्रेम निर्माण होतं कारण की मी असतो आणि आता ते जे प्रेम ज्याच्यावर निर्माण झालंय ते माझं असलं पाहिजे. ही भावना म्हणजेच कामना आहे. त्यामुळे मी आणि माझं इथे आम्ही अडकतो. आणि माझं आल्यानंतर ती कामना निर्माण झाली की त्या कामनेतून मग सगळे मद मोह मत्सर सगळे चालू होतात. का बरं. कारण कामना पूर्ती झाली तर आपण थांबतो काय नाही ना. ती लोभात पण कळलं की नाही. म्हणजे बाबा काय मारुती 800 ची कामना केली. मारुती 800 पाहिजे मारुती 800 पाहिजे मारुती 800 पाहिजे. 2 वर्ष नुसतं भोगतोय आणि त्यासाठी खूप प्रयत्न केले सगळे केले पैसे कमवले. मारुती 800 मी विकत घेतली. त्या बात आहे झाला आपण सुखी झालो आता आयुष्यात. आता परत आयुष्यात मला काम नको काही नको काही नको असं होत नाही. मग परत परत तीच इच्छा पूर्तता इच्छेची पूर्तता होण्याचा जो अट्टाहास त्या अट्टाहासाला लोभ म्हणतात. आम्ही तिथे थांबत नाही. मग परत पाहिजे मग परत पाहिजे. हा जो अट्टाहास आहे या अट्टाहासाला लोभ म्हणतात. म्हणजे कामना पूर्ती झाली तर त्यातून निवृत्त होतो का आम्ही नाही. तर त्याच्यात अजून 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 अडकत जातो आम्ही. मोहात लोभामध्ये जातो. तीच इच्छेची पूर्ती व्हावी अशेच्या 10,000 रुपये पगार पाहिजे मला. 10,000 मिळाला मग आता झाली का पूर्ती झाली का इच्छेची नाही. आता 20,000 रुपये पगार पाहिजे. बरं 20,000 दिला झाली का पूर्ती इच्छेची नाही झाली. आता 30,000 पाहिजे. आता 1,00,000 पाहिजे. आता 2,00,000 पाहिजे. चालू आमचं लोभ चालूच आहे. आम्ही त्या कामनेतून बाहेरच येत नाहीये. आणि जिथपर्यंत कामनेतून बाहेर येत नाही तिथपर्यंत दुःख आहे तुम्हाला. कारण असं आहे की कामना याचाच अर्थ तुमच्यात काहीतरी कमी आहे म्हणून तुम्ही कामना करताय. आणि मग कमी असेल तर मी सुखी कसं होईल. कळलं की नाही. फक्त पहिल्यांदा मी मारुती 800 ची कामना केली. आता मर्सिडीज ची कामना करतो. एवढं मनाला दुःख होणार आहे ते सारखंच आहे. दुःख देणारी माणसं बदलली फक्त बाकी काही झालेलं नाही. पण दुःख तेवढंच आहे जेवढं मारुती 800 नसताना होतं तेवढंच दुःख मर्सिडीज नसताना आहे. हे तर कळलं. आणि म्हणून कामना पूर्ती झाली तर आम्हाला लोभ आणि कामना पूर्ती झाली नाही तर क्रोध. ह्याच्यामध्ये क्रोध याचा अर्थ आतमधून जवळून निघतो मी. अरे मी एवढे प्रयत्न केले हे केले मी कामना केली त्याच्याबद्दल मी इच्छा आकांक्षा निर्माण केली आणि मला मिळत नाही कसं.
त्यामुळे एक तर लोभ नाही तर क्रोध. संघात संजयाते कामः कामात क्रोधो विजयाते. क्रोध हे लोभ आणि क्रोध या दोन्हीसाठी वापरतात. कामना पूर्ती झाली तर लोभ, कामना पूर्ती झाली नाही तर क्रोध. आणि मग ह्याची जी परिसीमा आहे, मोहाची म्हणजे लोभाची जी परिसीमा आहे ती म्हणजे मोह, म्हणजे मोहून टाकतो तुम्हाला. आणि क्रोधाची परिसीमा म्हणजेच मदमत्सर. आणि एकदा का ही परिसीमा गाठली की तुमची विवेकबुद्धी थांबते. आपल्याला जी विवेक, काल तुम्हाला सांगितलं ना की विवेकबुद्धीमुळे तर आम्ही प्राणी आणि मनुष्य हे वेगळे आहोत. आहार निद्रा भयमैथुनम किंवा सामान्य लेखक पशुभिन्न राहणार बुद्धिरहित देशा मतितो विशेष बुद्धिर्विना पशुभि समान. आम्हाला ती बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीवर पांघरून पडतं. आणि एकदा का त्या बुद्धीवर पांघरून पडलं की तुमच्यात आणि पशुच्यात काही फरकच नाही राहत. बुद्धिर्विना हा पशुभि समान. तुम्ही त्या बुद्धीचा जर वापर केला नाही, तुमची जी काही विश्लेषणात्मक जी तुमची बुद्धी आहे त्या बुद्धीचा जर तुम्ही वापर केला नाही तर तुम्ही पशुचात की. कारण पशुमध्ये आहार निद्रा भय मैथुन आहे, तुमच्यात पण आहे. आहार निद्रा भय मैथुन सामान्य मेतत पशुभी नराना. या दोन्ही गोष्टी दोघांच्यात आहेत. चारी गुण ज्याला आपण उपजत प्रेरणा म्हणतो, मराठीमध्ये त्याला इन्स्टिंक्ट म्हणतो. त्यामुळे ह्या उपजत ज्या प्रेरणा आहेत, ह्या उपजत प्रेरणा प्राण्याच्या आणि आमच्यात पण आहे. पण त्याच्याही बुद्धिही पेशा अधिको विशेष, याच्याही पेक्षा एक ऍडिशनल फॅकल्टी आम्हाला अजून आहे, देवाने दिली आहे, कृपेने दिली आहे त्याने. ती म्हणजे विश्लेषणात्मक बुद्धी आम्हाला दिली. त्या विश्लेषणात्मक बुद्धीवर पांघरून पडतं. जेव्हा तुम्ही लोभ मद मत्सर ह्याच्या आहारी जाता त्यावेळेला तुमची ती जी विवेकबुद्धी आहे ती विवेकबुद्धीवर पांघरून पडतो आणि तुम्ही पशु तुल्य होता. किंवा पशुपेक्षाही कमी होते. काल तुम्हाला एक उदाहरण पण दिलं, कळलं की नाही? तो बैल जो असतो, तो बैल त्याचं जेवण झाल्यानंतर चारा खाल्ल्यानंतर निघून जातो पोटवर लगेच. तो संध्याकाळसाठी काठवड बांधून नाही घेऊन जात. पण आम्ही कमी नाही असे आहोत की आमचं जेवण झालं आणि दुसरा भुकेला आपला तरी संध्याकाळी विश्लेषण ना, संध्याकाळी काय करायचं आपण, हे आहे की बांधा काठवड घेऊन जात. एवढे कमीने आम्ही होऊ शकतो. प्रकृतीवरून विकृतीत आम्ही जाऊ शकतो. पण त्याच विश्लेषणात्मक बुद्धीने आम्ही प्रकृतीकडून संस्कृतीत पण जाऊ शकतो. गलती आमच्यावर येते स्वातंत्र्य की कसं तुम्ही वागायचं हे तुमच्यावर आहे स्वातंत्र्य. भगवंतानी म्हणून सांगितलंय की याच्या पुरता प्रवास तू कर. तुला मानवापर्यंत आणून दिलेला आहे मी, आता याच्या पुरता प्रवास तू कर. त्यासाठी तुला एक हे दिलेलं आहे, साधन दिलेलं आहे बुद्धी. आता त्याचा वापर कर आणि माझ्यापर्यंत ये, तिथे बसलेला आहे. आम्ही असे काही असतो ना की काय दिशात लागली तुझ्यापर्यंत येऊ, आम्ही अजून तुझ्या दिशात बोलतो. आम्ही प्रकृतीवरून विकृतीकडे जा. हा संयम आहे. आमच्या मनावर जर का संयम असेल तर आम्हाला कळेल की ह्या मार्गाने गेलो तर मी विकृतीला जातो आणि ह्या मार्गाने गेलो तर मी संस्कृतीला जातो. आम्हाला मानवाकडून महामानव, महामानवाकडून देवमानव, देवमानवाकडून आम्हाला आध्यात्मिक मानव आणि त्याच्यानंतर आम्हाला मुक्त मानव आहे. आणि हे पोटेन्शियल आहे आमच्या, ती क्षमता आहे आमच्या, पण त्या क्षमतेचा आम्ही वापर करतो. आणि म्हणून मी बघायचं म्हटलं ध्यायतो विषयांचा संघ आहे. संघात संजय ते कामहा कामात क्रोधो विजयते. क्रोधात भवती समोहा, संमोहित होतो माणूस. समूहात स्मृती विभ्रमा, विसरून जातो की नक्की काय कशासाठी माझा जन्म आहे, मला काय करायचं आहे. आणि स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धीचा पूर्ण नाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणशक्ती, संपूर्णपणे विनाश आपण आपला ओढवून देतो. आणि म्हणून मी म्हटलं तसं की हा सरसेनापती जो आहे ना, हा एवढा तगडा आहे की तो त्याच्या सैन्याला पूर्ण 5 ऋतूंना असा बांधून ठेवतो की विचारू नका. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तसं, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मतः कामक्रोधस्तथा लोभः तस्मात् एतत् प्रयत्नते. साय जसंच्या तसं तिथे सांगितलेलं आहे की हेच ते 3 कामक्रोधस्तथा लोभः तस्मात् एतत् प्रयत्नते. या तिघांचा नाश करा, बाकी ती खालची पिंडावर जाईल. आणि ह्या 2 सरसेनापतींना मारायचं असेल तर त्या सेनापतीला मारा, सरसेनापतीला मारा. हे 2 सेनापती आपल्या आपले निघून जातात. इतक्या सुंदर रीतीने आम्हाला प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही जीवनात पुढे जायचं. आणि हा जो प्रकार आहे, हा प्रकार
आम्ही जर का समजून घेतलं, आमचे ग्रंथ वाचले, आम्ही गुरुकडे गेलो, त्याच्याकडून जर समजून घेतलं तर माझ्या मताने आपल्याला एक विशिष्ट दिशा मिळते कशा पद्धतीने मी जीवन जगायचं. माझे सगळे नातेवाईक असे जात आहेत, मग मलाही जायला पाहिजे. नाही तर नातेवाईक काय म्हणते? नातेवाईक काही म्हणणार नाहीये. कळलं की मला या दिशेने जाते, मी या दिशेने जाणार आहे. कारण हा मार्ग मला पक्का माहिती आहे की हा मार्ग मला माझ्या ग्रंथांनी आणि माझ्या गुरुंनी सांगितलंय. या मार्गावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे, यातला हा जो सरसेनापती आहे, हा सरसेनापती कैक वेळेला कळतच नाही की माझ्या कामना आहे काय. मला कसं इच्छा वाटत नाही, मी एकदम सुखी आहे. तो आतमध्ये असतोच. कळलं कितीही सूक्ष्म असू दे, पण तो असतोच. ही कामना, कारण जिथपर्यंत कामना आहे म्हणून तुम्ही पृथ्वीच्या याच्यावर आलेला. जे जन्म जो घेतलाय ना, तो काहीतरी इच्छा आकांक्षा आहे म्हणून जन्म घेतलाय तुम्ही, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला जन्म घ्यायचं कारणच काय आहे? या इच्छेची पूर्तता करण्यासाठी म्हणून जन्म घेतलाय. माझ्या सगळ्या इच्छा जर निघून गेल्या तर मी मुक्त झालो, मला गरज नाहीये परदेशी. या इच्छा कितीही सुप्त असल्या तरी त्या कार्यरत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याला सरसेना. एक व्यासमुनीचा आश्रम आहे आणि त्यांच्याकडे जेमिनी नावाचा एक अतिशय हुशार त्यांचा विद्यार्थी होता. आणि जेमिनीची 12 वर्ष पूर्ण झाली होती. सगळं त्यांनी शास्त्र सगळं झालेलं होतं. अर्थशास्त्र, हे शास्त्र, अध्यात्मशास्त्र, सगळ्याचा वेद उपनिषद सगळ्याचा अभ्यासाचा 12 वर्ष गुरुकुलात राहिलेला होता. आणि गुरुजींनी त्याला सांगितलं की जेमिनी तुझी म्हणे 12 वर्ष पूर्ण झाली, आता तू घरी जायला हरकत नाहीस, आता संसार कर. पण त्यावेळेला आमच्या इथे कशी असते, आमच्या इथे या सगळ्या आश्रमांना सारखंच महत्त्व दिलेलं आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. बौद्ध आणि जैन धर्मात तसं नाही. बौद्ध आणि जैन धर्मामध्ये तुम्ही जर बघाल तर फक्त श्रमण परंपरेला महत्त्व आहे, संन्यास. आणि अगदी खरं सांगायचं ना, म्हणूनच शंकराचार्यांचा जन्म झाला. कारण आमच्यातलं क्षात्र ते नष्ट होत गेलं होतं. आणि म्हणून 8व्या शतकामध्ये जेव्हा शंकराचार्य आले, त्यांनी बघितलं की समाज असा पूर्णपणे क्षात्रतेहीन होत चाललेला आहे. सगळे संन्यासी होत चालले. बुद्धम शरणम गच्छामि, बुद्धम. अरे कोणीतरी त्याचा वाली पाहिजे की नको, त्यांना तारणारा कोणतरी पाहिजे की नको. म्हणून त्यांनी चातुर्वर्ण्याची जी संकल्पना आहे, ती संकल्पना लोकांना समजावून सांगितली की अरे असं नाहीये, गृहस्थाश्रमाचा तू कमी दर्जाचा नाहीयेस, तू संन्यासाश्रमालाच मदत करतोस. आणि हे त्यांनी पटवून दिलं. बौद्ध खूप मोठमोठ्या विद्वानांना बुद्धांच्या पटवून दिलेलं आहे त्यांनी. आणि त्यांना परत आपल्या धर्मात आणलेलं आहे. शंकराचार्यांचे खूप मोठं कार्य आहे, उपकार आहेत शंकराचार्यांचे आपल्यावर, की त्यांनी क्षात्र ते जपून ठेवला. 4 वर्ण आणि 4 आश्रम ह्याच्यावर शंकराचार्य प्रचंड बोललेले आहेत. 4 वर्णावर सुद्धा ठेवले. त्याच्यावर वेगळं आहे, एक अख्खं प्रवचन मिळेल चतुर्वर्ण्यावर. तर हा जो जेमिनी होता, याला जेमिनीला व्यासांनी सांगितलं की आता तुझी झाली आहे सगळं शिक्षण, आता तू घरी गेला तरी हरकत नाही, हे कर, तुला राहायचं तर 2-4 दिवस राहील, काय हरकत नाही. जेमिनी आम्ही राहतो एक 2-4 दिवस, ठीक आहे ना, काही हरकत नाही. 2-4 दिवस राहा आणि मग काही हरकत. आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं सेशन चालू होतं. संध्याकाळी व्यासमुनींनी एक श्लोक घेतला. जेमिनी एकदम मागे बसला होता, कारण त्याचं शिक्षण पुरं झालं होतं, तो मागे बसला होता, नाही होता. स्वसा माता दुहिताच एक शय्यान परिस्थिती बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसम अपि अपकर्षति, असा तो श्लोक होता. स्वसा माता दुहिताच, स्वसा म्हणजे बहीण, नंतर माता आणि दुहिता म्हणजे वयात आलेली मुलगी. या तिघांपासून एका शय्येवर कधीही संग करू नये, एका गादीवर कधीही बसू नये. का बसू नये? बलवान इंद्रिय ग्राम, आपली जी इंद्रिय ती एवढी बलवान आहे की विद्वांसाम अपि अपकर्षति, की विद्वान लोकांना सुद्धा ती बाधक ठरतात, असा तो श्लोक होता. आणि व्यासमुनी शिकवत होते. मागे जेमिनी ऐकत होता. जेमिनी हात उभा केला, हात वर केला आणि म्हणाला की गुरुजी मला एक प्रश्न आहे. हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये काहीतरी चूक वाटते मला.
जेवणे म्हणाले काय चुकले नाही म्हणे कसं पाहिजे स्वसा माता दुहिताच एकशय्याम परित्यजे बलवान इंद्रिय ग्राम हा विद्वांसम नापिकर्षण जे विद्वान आहेत त्यांना म्हणजे कळलेलं आहे सगळं ज्ञान त्यांना आलेलं आहे म्हणजे त्यांना हे बाधक होणार नाही असा तो श्लोक पाहिजे म्हणे या समोर म्हणाले की आपण याच्यावर विचार करू आणि खरंच जर का असेल तसं आपण बदलू म्हणे हा श्लोक काही अर्थ नाही त्यांनी त्याला मान्यता दिली म्हणजे आपण बघूया उद्या चर्चा करू याच्यावर आणि चर्चा केल्यानंतर जर असं कळलं की नाही हा श्लोकामध्ये विद्वान लोक विद्वान याचा अर्थ ज्ञान मार्गात परिपूर्ण झालेली लोक त्यांना माहिती आहे की हे षड्रिपू काय हा अहंकार काय सगळं माहिती आहे त्यांना तर म्हणजे त्यांना कसे बाधक होईल ठीक आहे म्हणे आपण उद्या आपण त्यावर चर्चा करू आणि मग ठरवू हा श्लोक बदलायला का आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सगळे उठले आणि आश्रमाचा एक नियम होता नियम असा होता की सगळ्यांनी नदीवर स्नान करायला जायचं गुरुजींचे आणि एक कोणीतरी आश्रमात राहील आश्रमाची देखभाल करावी तर गुरुजी म्हणाले व्यासमुनी म्हणाले की जेमिनी म्हणे तू थांब इथे आम्ही जाऊन येतो जेमिनी म्हणाला ठीक आहे मी बघतो म्हणे म्हणजे सगळे गेले आंघोळीला सगळे स्नानाला गेले हा बसला तिथे यज्ञकुंड चालूच होता आश्रमात त्याच्या बाजूला एक ग्रंथ घेतला वाचत बसला आता उन्हाळ्याचे दिवस होते हा ग्रंथ वाचतोय आणि काय अचानक झालं माहित नाही बाहेर आभाळ भरून आलं विजेचा कडकडाट झाला ढगांचा गडगडाट झाला काही कळेना हे काय होत आहे म्हणून त्यांनी थोडा वेळ ग्रंथ बंद केला बाहेर गेला पूर्णपणे काळोखी साचलेली गडगडाट विजेचा झालेला ढगांचा गडगडाट झालेला अचानक धो 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 पाऊस पडायला सुरुवात तो असा इकडे तिकडे बघतो तर त्याचं लांब एका झाडाखाली लक्ष गेलं त्या झाडाखाली एक अतिशय सुंदर युवती नखशिखांत पाण्याने भिजत होती त्याला खूप वाईट वाटतं त्याने हे असं झालं तो तिच्याकडे गेला कोणाला की अतिशय वाईट होतं आणि म्हणे जरा यज्ञकुंड पेटलेलंच आहे तर तिथे म्हणे जरा ऊब मिळेल तुला म्हणे नाही असं कसं खूप ह्याच्यातली आहे खालच्या जातीची आहे मी असं भाषण नाही म्हणे आमचा आश्रम असं नसतो आमचे गुरुजी पण आचार्य पण असं नाही आमच्या इथे काही भेदभाव वगैरे नसतो तू येईल तिला घेऊन आला त्या यज्ञकुंडाजवळ बसवलं तिला खूप विषयीने बघितलं आणि मग परत हा समोर बसला आणि आपला ग्रंथ वाचायला सुरुवात केली पण आता काय झालं की दर 5 मिनिटांनी 6 मिनिटांनी असा मध्ये तो वर मुंडी करायचा ती बरी एकदा बघायचा परत आपलं लक्ष ग्रंथ टाकायचं असं 5-6 वेळा झाल्यानंतर यांनी तो ग्रंथ बंद केला आणि गप्पा मारायला सुरुवात केली मग म्हणे काय मी म्हणे असा जेमिनी यांचा खास आवडता शिक्षक वगैरे आलो म्हणे मला गुरुंनी सांगितलं आमच्या की आता तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे तर आता तू म्हणे घरी जा संसार कर लग्न कर अरे वा म्हणे छान मग म्हणे कळा की लग्न जा म्हणे मी काय म्हणतो तुम्हाला की तुम्हीच का नाही करत लग्न माहिती झालं का हो म्हणे काही काय तुमचे गुरु त्याचे तुमच्या घरच्यांची परमिशन आमच्या घरच्यांची परमिशन सगळं पाहिजे ना मग तुम्ही रीतिरिवाज सोडले असतील आम्ही नाही सोडले नाही म्हणे गुरुजी आमचे असे आहे की त्यांना जर मी सांगितलं तर ते नक्की हो म्हणे नाही पण म्हणे आमच्या जे रीतिरिवाज आहेत त्याप्रमाणेच बाहेर चालेल म्हणे काय रीतिरिवाज आहेत नाही म्हणे आमच्या रीतिरिवाजामध्ये असं आहे की जो वर असतो लग्नाच्या आधी त्या वराच्या उघड्या पाठीवर वधूनी बसायचं असतं आणि कुठल्या तरी पवित्र स्थानाला 7 फेरे मारायचे असतात आणि नुसते नाही मारायचे तर वर बसलेल्या वधूनी चापकाचे फटके मारत मारत ते पूर्ण करायची असते आता हा म्हणाला की काहीतरी वाईट देखील लग्न व्हायचं असतं ना 7 फेरे झाले की 7 फेरे म्हणे काय पटकन होते काही अर्थ नाही म्हणे मला मान्य आहे म्हणे आणि हे बघा म्हणे पवित्र स्थळ इथेच आहे यज्ञकुंड पेटलेलंच आहे याला आपण फेरी मारू स्त्री म्हणाली ठीक आहे चालेल बाहेर गेली एक मस्त बेलाची खाली घेऊन आली इथपर्यंत हा आपला उघडा बंब असलेला ओढवा झालेला ही त्याच्या पाहिजे त्याच्यावर बसली हे सपासप नुसते फटके खात खात 1 झाला 2 प्रदक्षिणा 3 प्रदक्षिणा झाल्या 7 प्रदक्षिणेपर्यंत पाठ पूर्ण रक्तबंबाळ झाली पण तरी देखील इच्छा होतीच या आता माझं लग्न होणार आहे या आणि 7 फेरे पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी बघितलं की आता मला लग्नाला काही हरकत नाही आणि म्हणून त्यांनी त्या पायापासून सुरुवात केली तर ते नाजूक कोमल पाय सगळे गेलेले होते राठ पाय दिसायला लागले त्याला कळेच नाही असं काय झालं थोडं वर बघितलं तर
छातीवर केस, दाढी आणि साक्षात व्यासमुनी तिथे उभे होते. व्यासमुनींनी सांगितलं की जेमिनी ते बदलायचं का आपण कठीण झाला विचारला. तो म्हणे वाक्य बदलायचं का विद्वांसम नापी करते ते करायचं का. गुरुजी माफ करा माझी चूक झाली. हा जो काम आहे हा काम किती सूक्ष्म असू शकतो आणि त्याचं वटवृक्षात केव्हा रूपांतर होईल हे सांगता येत. सांगण्याचा उद्देश आहे म्हणून तो सरसेनापती. तो सरसेनापती याच्यासाठी आहे की आपल्याला कळत नाही, काही वेळेला आपल्याला कळत नाही की कामना कशी असते. इच्छा कितीही सूक्ष्म झाली तरी ती कार्यरतच होते. तिला फक्त खत पाणी मिळाले की त्याचा वटवृक्ष केव्हाही सांगता येईल. हा काम. आणि मग क्रोध, कामनेची पूर्ती नाही झाली तर क्रोध. हा क्रोध सुद्धा असाच आहे, नाश करणाराच आहे, संकटात टाकणाराच आहे. आणि अतिक्रोधामुळे माणसं कुठच्या कुठे निघून जातात आणि काहीही अनर्थ करू शकतो. कारण असं असतं की क्रोधामुळे सुद्धा तुमच्या सत्सद विवेक बुद्धीवर पांघरून पडतं आणि एकदा का ते पांघरून पडलं की तुमच्या सगळ्या ज्या क्रिया असतात या सगळ्या क्रिया या तुमच्या भावनेच्या भरावर. आणि भावनेला अक्कल नसते. भावनेच्या भरात आपण काहीही करतो. भावनेला अक्कल नसते, सत्सद विवेक बुद्धी नसते. त्याला काय चांगलं काय वाईट असं नसतं. अहो साधा मिठाचा कढा एखादा जास्त पडला तर पत्नीच्या कानपटात मारणारे पण नवरे आपल्याला बघितलेले. तेव्हा विचार नाही करत त्यावर की अरे एवढ्या प्रेमाने ती सकाळपासून स्वयंपाक करते माझ्यासाठी आणि मग तो विचारच येत नाही माझ्या मनात. का नाही विचार आहे? कारण क्रोधामध्ये माझी विवेक बुद्धी पूर्णपणे थांबलेली असते. आपल्याला लहानपणी आठवत आहे का सगळ्यांना आजी आपल्याला सांगायची असा रागाने सांगायची तुम्हाला ते 10 के मनात उलटे बोल 10, 9, 8, 7, 6. तेव्हा आपल्याला काही त्याचं कारण कळायचं नाही हो. पण आता कारण कळतं की अरे जरा त्या बुद्धीला विचार करायला वाव दे. ते 10 अंक मनात म्हणजे तुझी बुद्धी जरा काहीतरी शाबूत आहे ना ती जागृत होईल आणि तुझे काही अनर्थ करणार जाणार आहेस ना त्याच्यापासून तू बाजूला होशील. कळलं की नाही? 10 अंक मनात का सांगायची आम्हाला आजी? याच्यासाठी सांगायची. आणि म्हणून बाबा आमटेंनी फार सुंदर वाक्य सांगितलं की भान ठेवून योजना आखा आणि मग बेभान होऊन योजना आखा. अतिशय सुंदर चिंतन मनन करण्यासारखं वाक्य आहे. भान ठेवून योजना आखा. योजना आखताना भावनेच्या भरात आखू नका तुम्ही. काय आहे तुमचं पोटेन्शियल, काय तिथे नीड काय आहे, ज्याला आपण नीड बेस ऍक्टिव्हिटी म्हणतो. ती नीड बेस ऍक्टिव्हिटी आहे का? तिथं भावनेच्या भरात मला काहीतरी करायचं आहे लोकांसाठी. एक अतिशय सुंदर एक किस्सा सांगतात की एकदा गावकरी असे सगळे जमले एका गावातले आणि सगळ्यांनी काहीतरी गावासाठी हो केलं पाहिजे. अरे भावनेच्या भरात अक्कल बाजूला ठेवतो नाही म्हणा. आपल्या इथे जी नदी वाहते त्या नदीवर बांध घालायला. ती नदी 12 महिने पोळली हे लक्षात आणि बांध घाल तिथपर्यंत त्याचं विश्लेषण झालेलं नव्हतं. या नदीवर बांध घालून होणार आहे कळलं. आणि काय नाही हे पैसे जमा केले, सगळ्यांनी श्रमदान केलं, सगळं केलं. आता तिथे ते दगड लावले हे लावले त्याला पाणी तर घालायला पाहिजे ना. कारण त्याशिवाय त्याला ताकद कशी येणार, बळकटी कशी येणार. आणि म्हणून बाजूच्या इथून जी नदी वाहत होती त्या गावात गेले. अवणे आम्हाला पाणी पाहिजे तुमच्या इथलं पाहिजे कशासाठी? त्यामुळे आम्ही धरण बांधतोय म्हणे नदीवर. तुमच्या नदीवर धरण तर तुमच्या नदीचं पाणी जाणार नाही म्हणे. ती 12 महिने कोरडीच असते. अरे मग धरण कशावर आणताय? भावनेच्यावर. अरे ते निर्बेस आहे का ती ऍक्टिव्हिटी? त्याची गरज आहे का? पण भावनेमध्ये अक्कल नसते. आमचं सगळं जीवन जे आहे हे भावनेच्या हिंदोळ्यावर जात असतं. भावनेच्या हिंदोळ्यावर आमचं जीवन सगळं जात असतं आणि त्यामुळेच आमच्यात अनर्थ निर्माण होतो. आम्ही दुःखाला समोर येतो. आमच्या जीवनामध्ये दुःख काय येतात? कारण आम्ही भावनेला जास्ती म्हणतो. आमच्या पंचकोशामध्ये शरीर अन्नमय कोश ज्याला म्हणतो, त्यानंतर प्राणमय कोश, त्यानंतर मनोमय कोश, त्यानंतर विज्ञानमय कोश आहे आणि मग आनंदमय कोश. तर तो विज्ञानमय कोश आहे ना तो सर्वात तगडा आहे. तो मनाला देखील आपल्याला आवड घालू शकतो. पण तुम्ही विज्ञान कोशाचा जर का उपयोग केला, त्याला जर सक्षम बनवलं, त्याला आम्ही सक्षमच नाही बनवतो. आम्ही सगळं जे आहे राग, द्वेष, असूया याच्यावरच चाललेलं असतं. आम्ही रागाला त्या क्रोधाला सुद्धा आम्ही त्या अहंकाराच्या कोंदणात बनतो. तुला माहित नाही मला राग काय येतो? माझी एकदा सटकली ना
अरे काय तुझा राग, तो काय आध्यात्मिक राग आहे काय तुझा, तो तुझा राग काय, याचा राग काय, सगळे राग आहेत ते अनर्थच घडवणार आहेत की. पण नाही, आम्ही त्याला सुद्धा अहंकाराच्या गोंधळात बसवतो. कारण का की आमची जी विवेक बुद्धी आहे ती विवेक बुद्धी शांत झालेली असते. संघात संधी आहे ते कामना कामात क्रोधोभिधी आहे, क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो. बुद्धिनाश झालेला असतो. बुद्धी याचा अर्थ विवेक बुद्धी, विश्लेषणात्मक मूल्य ज्याला आहे ती बुद्धी. ही बुद्धीच मुळे आमची संबंध झालेली असते. तर कसं काय चालणार. आणि म्हणून यांनी सांगितलं की भान ठेवून योजना आखा. आणि एकदा भान ठेवून योजना आखलात, बुद्धीचा वापर करून योजना आखलात की मग मात्र बेभान होऊन त्या योजना राखवा. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन योजना राखवा. मग मात्र तिथे एक अडथळे आणून होता. उगीच विश्लेषण व्हायला बाबा हे केलं तर कसं, हे केलं काय नाही, आता बेभान अभी कफन बांध के कूद पड़ो. बस हमने सोच लिया है कि ये करना है हमें, अभी हम कफन बांध के कूद पड़े हैं, जो भी कुछ हो जाएगा, लेकिन वो पूरा करके या पद्धतीने काम होतं. आणि म्हणून भारवी म्हणून एक कवी होते, त्यांनी पण खूप सुंदर लिहिलेलं आहे. या श्लोकामध्ये सहसा विदधी तनक्रिया अविवेकः परमा पदांपदं गृणुतेहि विमृश्य कारणं स्वयमेव गुणनुग्धाः स्वयमेव संपदः. सहसा विदधी तनक्रिया, साधारणपणे विचार न करता क्रिया करू नका. तो जर का केला तर अधिकच तुम्ही संकटात जा. ऋणुतेही विमृश्य कारण, परंतु जो माणूस विचार करून कार्य करत असतो गुणलुब्धाः स्वयमेव संपदा, त्याच्या जी काही संपत आहे दैवी संपत ज्याला आम्ही म्हणतो ते स्वतःहून त्याला वश होतात. गुणलुब्धा स्वयमेव संपदा, कुठचेच संपत आपली दैवी संपत आपल्याला सांगितलेली आहे 16व्या अध्यायात. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती ज्ञान समजते 26 आम्हाला दैवी संपत सांगितलेली आहे. ही संपत्ती जी आहे, ही जी काही गुण आहेत, हे गुण सहजपणे विवेकाने काम करणाऱ्या माणसाच्या वश होत असतात. किती सुंदर सांगतो. विवेकाने काम करा, विवेकाने काम करा म्हणजे बुद्धीने काम करा. कारण बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे, भावना नाहीत सर्वश्रेष्ठ. आपण भावनाशील आहे माणूस, पण बुद्धीने जर का भावना तुम्ही वापरत असाल तर तो श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भक्ती योग लोक म्हणतात की भक्ती म्हणजे भावनेचा योग आहे. नाही, आमचे हे संत जे आहेत ना, या संतांना फक्त माहिती असतो की तो समोरचा जो आहे पांडुरंग तो कोण आहे, तो ज्ञान होतं त्यांना. आणि त्या ज्ञानामुळे भक्ती उफाळून आली होती त्यांची, त्या ज्ञानामुळे प्रेम उफाळून आलं होतं त्यांचं. त्या ज्ञानामुळे त्यांच्यामध्ये एक विश्वास होता की अरे हे परतत्व मला नक्की मदत करणार आहे, फक्त माझी भक्ती कमी नाही पडणार. माझी भक्ती जर कमी नाही पडली तर हे परतत्व 100% माझ्याकडे येणार. हे त्याला माहिती होतं. हा क्रोध, आणि हा क्रोध आपल्याला अनर्थ होतो. आता एका गावामध्ये पाटली बेट असतात आणि त्यांचा वाडा असतो मोठा छान. ते सगळेजण गावात नाही, पूर्वी नदीकाठी जाऊन पाणी भरून आपले यायचे सगळे. त्या पाटलीचं एक छोटं मूल होतं, 8 महिन्याचं असतं. तिलाही पाणी आणायला आहे. त्यांनी एक मुंगूस पाळलं. ते मुंगूसही त्यांच्या घरातल्या सगळ्यांशी येत होतं. ते बाळ झोपलेलं होतं. पाटीलबाईने विचार केला की हे झोपलाय, तेवढ्या वेळात मी जाऊन पाणी भरून येते. म्हणून मी पाणी आणायला गेली. पाणी भरून आली की त्या दिंडीतून आत नाही येत तर तिला समोर पडवीचे जे खांब असतात ना, तुम्हाला सगळं म्हणजे ओटी पडवी माझं स्वयंपाकघर पूर्वीचे जे वाढत होते, त्या पडवीच्या गजातून ते मुंगूस बाहेर येताना दिसला आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं. ह्या पाटलीबाईचा जो राग गेला ह्याच्यामध्ये, पाणचा दगड उचलला, हाडकन डोक्यात घातला, मुंगूस तापला आणि धावत जाऊन बाळाचं काय झालं म्हणून बघायला गेली तर बाळ मस्त खेळत होतं. त्याच्या बाजूला एक साप म्हणून पडला. एक 10 मिनिटं आधी मी सांगितलं त्याप्रमाणे 10 आकडे जर मनात मोजले असते आणि हा जर विचार केला असता की अरे हा तर आपल्या हे मुंगूस तर आपल्या इथे कायम राहत आहे, चावायचं सुद्धा केव्हा चावलं असतं ते, मी जाण्याची थोडी वाट बघितली. हा विचार सुद्धा नाही आला. का? कारण क्रोधामुळे आमच्या बुद्धीवर पाठवून पडतो. पण आता नंतर उपयोग काय,
तेव्हा नंतर लक्षात आलं उपयोग काय कृती होऊन गेली. क्रोधामुळेच आमच्या सगळी विवेकबुद्धी नाहीशी होत असते हे लक्षात घ्या. आणि म्हणून क्रोधाच्या वेळेला सुद्धा आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की कितीही क्रोध आला तरी देखील कृती मात्र नंतरच पाहिजे. पण आमचं ते होत नाही. आम्हाला ती सवय नाही. आमच्या बुद्धीला सवय नाही. आम्ही कधी सवय करून घेतली नाहीये विचार करण्याची. आणि तोच प्रकार लोभाचा आहे. कामनापूर्ती झाली तर लोभ, कामनापूर्ती नाही झाली तर क्रोध. आता लोभाचं म्हणजे कसं आहे माहिती का की एक कामनापूर्ती नाही झाली तर दुसरी तीच तोच अट्टहास आहे ना. तीच क्रिया परत व्हावी. आज मला गोड मिळालं, उद्याही गोड मिळालं, परवाही गोड मिळालं. हा जो अट्टहास आहे त्या इच्छापूर्तीचा सतत अनुभव घेण्याचा जो अट्टहास, त्या अट्टहासाला लोभ म्हणतात. आणि ते संपतच नाही. एक इच्छा पूर्ण झाली दुसरी उभली, दुसरी पूर्ण झाली तिसरी उभली, तिसरी पूर्ण झाली चौथी उभली. चालू आयुष्य अख्खा आमचं असं जातं. आणि आयुष्य जेव्हा मरतो तेव्हा अजून काही इच्छा घेऊनच मरतो की ज्या इच्छांसाठी आम्हाला परत जन्म घ्यायला. आणि राहत गाडलं चालूच राहतं आमचं. मी काल सांगितलं तसं की आग विजवायला पेट्रोल घेऊन जाण्यावर काय आम्हाला असं वाटतं की ही इच्छा पूर्ती झाली की ती सुखी होणार नाही होत सुखी. ती आग अजूनच भडकते पेट्रोल टाकलं. तसं ते इच्छा पूर्ती झाली की अजूनच भडकते. दुसरी इच्छा, तिसरी इच्छा, चौथी इच्छा, चालू संपतच नाही कधी इच्छा. हा जो लोभ आहे ना, हा लोभ नकळतपणे आमच्या जीवनात शिरला. आम्हाला कळत नाही तो लोभ. तो कसा शिरला तो, परंतु तो लोभ असतो. एका गावाला एक मोठा सावकार असतो, खूप श्रीमंत असतो, सगळं असतं. एक दिवस त्या मुलीला बोलवतो आणि सांगतो की आपली किती संपत्ती आहे एकदा मला जरा सांग बरं. चांगला सुखी असतो, संस्कार व्यवस्थित असतो. एक 2-3 दिवसांनी सगळी कॅल्क्युलेशन करून मुलीजी येतात तिथे. शेटजी म्हणे 6 पिढ्या पुरे एवढं धन तुमच्याकडे आहे. दुसऱ्या दिवशीपासून सावकार आजारी. का आजारी? डॉक्टर येतात सगळे. काय झालं काय एवढं खूप अस्वस्थ का माहिती. पण म्हणे मला काळजी आहे. काय काळजी? म्हणजे 7व्या पिढीचं काय झालं. 7वी पिढी तुला तुझा नातू विचारणार नाहीये. नातवाला तुझं नाव पण माहित नसणार आहे. ही ती नसते खरी. खरं तो लोभ असतो. अरे एवढेच आहेत का पैसे अजून मिळाला. हा तो पण सांगायचं कसं तर मला 7व्या पिढीची काळजी. लोभ आहे. त्याचा नातू पण विचारणार नाही. पंतवाला तर त्याचं नाव पण माहिती नसेल. आता तू कमवतोयस ना, चांगल्या रीतीने कमव, उपभोग घे आणि निघून जा. या जेव्हा तर तू अमरपट्टा तर घेऊन आलेला नाहीयेस ना. पण मी बघतो ना असे 70, 80 ची लोक सुद्धा इतक्या हाणामाऱ्या इतके ते सगळं करत असतात. हा पैसा वाले तो पण झालं 10 वर्षांनी मरणारच नाही. जरा उपभोग घे. पण ते बाजूला ठेवलेलं असतं ना. लोभामुळे आमची बुद्धीच नाही काम करत की अरे मी जे कमवलंय त्याचा उपभोग केव्हा तुम्ही. त्याचा उपभोगच घेत नाही आम्ही. आणि त्याचंच व्यसन लागतं. पैसे घालतो. एक लॉकर भरला, दुसरा लॉकर भरला, तिसरा लॉकर भरला. आमच्या राजकारण्यांचे लॉकर नसतात. आमच्या राजकारण्यांचे सगळे बेसमेंट असतात. एक बेसमेंट भरलं, दुसरं बेसमेंट भरलं. काय करायचं ते बेसमेंट भरून. आणि एवढं करून ते गेल्यानंतर मी नाव नाही घेत त्या राजकीय नेत्याच्या बेसमेंट मधून पोतीच्या पोती पैसे बाहेर आले आणि सगळ्यांना कीड लागलेली. काय उपयोग झाला ना त्याला ना समाजाला. कोणालाच उपयोग नाही झाला. कारण का तर बुद्धीवर पांघरून पडे. लोभामुळे बुद्धीवर पांघरून. विचार कर ना थोडासा तरी. एवढं कमवल्याचं उपभोग ना. उपभोगून मस्त आनंद लूट. एवढं सुंदर तुला जीवन दिलेलं आहे. त्या जीवनाचा आनंद उपभोग की. त्या जीवनाचा आनंद नाही उपभोग पण त्याचंच व्यसन घेतला. एक लॉकर, दुसरा लॉकर, तिसरा लॉकर बस. आणि आयुष्य मरेपर्यंत लॉकर. आणि मग नंतर मेल्यानंतर ते सगळे नातवंड आणि मुलं खरा दानशूर होत नाही. खरा दानशूर तो आहे की तो हे सगळं ठेवून जातो लोकांसाठी. स्वतः काहीच उपभोगत नाही. कारण का की लोभामुळे परत ते लोभामुळे आमच्या बुद्धीवर ठेव. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की लक्षात घेत असतो. आणि ह्याचेच पुढचे जे भाग आहेत ते म्हणजे मद, मत्सर आणि मोह. आता मदोन्मत्त माणूस होतो. केव्हा होतो मदोन्मत्त माणूस?
ज्या वेळेला क्रोध तुमचा निर्माण होतो, तुमची इच्छा जर पूर्ती झाली नाही तर क्रोध निर्माण होतो, आणि क्रोध जर निर्माण झाला आणि ते जर का तो क्रोध अभिव्यक्त करण्याची ताकद असेल त्याच्यात, तर ते मदांमध्ये निघतो. रावणाला क्रोध आलेला होता आणि रावणामध्ये ताकद होती तो क्रोध व्यक्त करण्याची, आणि म्हणून मदोन्मत्त होऊन तो वागत होता. क्रोध व्यक्त करण्याची जर ताकद असेल आणि जर का त्याच्यावर आपण कंट्रोल केला नाही तर तो मदोन्मत्त होतो क्रोधाने. पण क्रोध तर आलेला आहे, पण माझ्यात ती क्षमता नाही अभिव्यक्त करण्याची. अशा वेळेला तो क्रोध आत गिळला जातो आणि मत्सराच्या रूपाने बाहेर येतो. तोच क्रोध फक्त मत्सराच्या रूपाने बाहेर. मी माझा मित्र दोघ जण आहेत, दोघही जण माझी मुलं शिकतायत. माझ्या मुलाला 70-80% मार्क पडले, बाजूच्या मुलाला 60% मार्क पडले. सगळेजण सोसायटीतले आले, सगळे पेढे तिथे वा 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 छान झालं. आणि त्या 60% माणसाकडे गेले, छान झालं. पण माहिती आहे का, म्हणजे त्यांच्या मुलाला ना 80% होते. पडणार नाही तर काय, त्याचा बाप म्हणे मास्तर होता, त्याच्या ट्युशन्स लावल्या. राग आहे, पण आपल्या मुलाला त्या याला मिळण्यापर्यंतची ताकद नाहीये, म्हणून तो राग गिळावा लागतो, अभिव्यक्त नाही करताय, आणि मग तो मत्सराच्या रूपाने बाहेर येतो. हे विश्लेषण आहे. तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये ही सगळी विश्लेषण लागू पडतील. मत्सर आला याचा अर्थ रागच आहे, तो रागाचीच अभिव्यक्ती आहे. मत्सर याचा अर्थ रागाचीच अभिव्यक्ती आहे, हे लक्षात घ्या. आणि ती मत्सराच्या रूपाने बाहेर. दोन्ही इंजिनियर्स असतात, दोघंही जण आपले गावातून पायी जायचे पूर्वी त्या नोकरीला. त्यानंतर एक त्यातला होता, तो खूप मेहनत करायचा, सक्षील होता, ओव्हरटाईम करायचा, पैसे कमवायचे, काम करायचा. आणि मग त्यांनी स्कूटर घेतली. आता त्यांनी स्कूटर घेतली, यांनी घेतली नाही स्कूटर, कारण ह्याच्यात तेवढी ताकद नव्हती ओव्हरटाईम करायची, हे करायची, ते करायचे. आणि मग स्कूटर मी त्याला सांगायचा, पैसे माझी स्कूटर आहे, नको आपण काय एवढे दिवस नाही का पायी गेलो, काय मोठा हुशार काय मारतो, स्कूटर घेऊन उपयोग काय त्याचा. अरे पण त्यांनी घेतली तर कौतुक कर दिलं होतं की त्यांनी ओव्हरटाईम केला, सक्षमतेने वागला, त्यांनी स्कूटर घेतली, तुझा मित्र आहे तो. पण माझा जो राग आहे तो राग अभिव्यक्त करायला माझ्याकडे त्याच्यासाठी ओव्हरटाईम करायची, सक्षमतेने वागायची माझ्या ताकद नाहीये. मग तो राग मी गिळला आणि तो मत्सराच्या रूपाने काय करा. आणि हे साधी साधी उदाहरणे का देतो की ही तुम्हाला पटतील, आपल्या रोजच्या जीवनाची दिसत असतात आपल्याला. आणि म्हणून क्रोधाचीच अभिव्यक्ती मद आणि मत्सर आहे, आणि लोभाची अभिव्यक्ती मोह आहे. लोभ म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, लोभ म्हणजे त्याच इच्छेची पूर्ती करण्याचा अट्टाहास. झालं, आज मी गोडाचं जेवण जेवलो, द्याही पाहिजे ही इच्छा, मग उद्या जेवलो, परवाही पाहिजे ही सतत पाहिजे, त्याच्याबद्दलचा लोभ निर्माण. परंतु तो लोभ जेव्हा पराकोटीला जातो, जिथपर्यंत लोभ आहे तिथपर्यंत मी ती वस्तू उपभोगत असतो, हे लक्षात घ्या. कळलं की नाही? जिथपर्यंत लोभ आहे तिथपर्यंत मी वस्तू उपभोगत असतो, परंतु नंतर त्याची जेव्हा परिसीमा गाठली जाते त्यावेळेला ती वस्तूच मला उपभोग. मोहामध्ये माझी विवेकबुद्धी शांत झाली, संपली की ती वस्तू माझा उपभोग घेत असते. साधे सगळे मित्रगण असतात, एक मित्र त्यातला असतो जो कधी ड्रिंक्स घेत नाही, दारू रुपये घेत नाही, सगळ्यांमध्ये गप्पा मारतो, हेच करतो, असं रोज चाललेलं असतं. काय होतंय ते घेऊन, काय होत आहे जरा गप्पा मारते आमच्या बरोबर, आमच्याला का हो ना. एखाद महिना वगैरे असं गेल्यानंतर त्याला असं वाटतं खरंच नाही याच्या सारखं मला व्हायचं असेल, एखादा पेक घ्यायला काय म्हणून एखादा पेक घेतो तो. एखादा पेक घेतल्यानंतर दुसऱ्या विचार नाही काल घेतला आहे, मग आज पण घेणार आहे, काय करतो आज घेतला, रोजचं चालू झालं, एकच प्याला ना. बरं रोजचं चाललं तिथपर्यंत तो एन्जॉय, आता त्याला हळूहळू गोडी वाढायला लागली. कळलं की अरे वा छान झालं, मग त्याला गोडी वाढली, मोह निर्माण झाला. पण तरी देखील बुद्धी शाबूत होती, खिशात पैसे असतील तरच तो जायचा तिथे, खिशात पैसे नसतील तर काहीतरी कारण सांगायचं अरे बाबा मी नाही येतो. हळूहळू करता 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 असं झालं की तो ते दारू एन्जॉय करत होता, त्यानंतर असं झालं की आता ती वेळ विशिष्ट वेळ आली की त्याला ड्रिंक्स घेतल्याशिवाय झेपत नाहीये. त्यावेळेला तीच दारू याच्यावर राज्य करायला. आणि आता परिस्थिती अशी आहे की आता खिशात जर पैसे नसतील तर बायकोच्या चोरलेल्या पैशातून
पैसे काढून घ्या, मग बायकोचं मंगळसूत्र घ्या, हे करा. आता ती जी दारू आहे ती दारू याच्यावर राज्य करते. पहिले हा त्या दारूवर राज्य करत होता. मोह संपूर्णपणे बुद्धिभ्रंशात प्रणिशिती संपूर्णपणे तुम्हाला ती पूर्णपणे अनर्थ घडवून आणते. असे हे सगळे जे ऋतू आहेत त्याचा सर्वात मोठा सरसेनापती कोण आहे तर तो कामना आहे. आणि ही कामना कशी उत्पन्न झाली तर त्या अस्मितेतून, अहंकारातून. अहंकार म्हणजेच संग. मला प्रेम, माझं तुझ्यावर प्रेम आहे याचा अर्थ मी वेगळा आणि तू वेगळा आहे. कळलं की नाही? हा जो अहंकार आहे, माझी वेगळेपणाची जी भावना आहे, ही भावना जिथपर्यंत आहे तिथपर्यंत माझे हे षड्रिपू चालूच राहतात. ही अहंकाराची भावना, ही अस्मितेची, ही वेगळेपणाची भावना जर माझी गेली तर मी त्या भगवंताला ते करू शकतो. मी आणि भगवंत वेगळा आहे, मी आणि तुम्ही वेगळे आहात, ही जी भावना आहे ही भावना म्हणजेच अहंकार, म्हणजे संग. आणि हा संग का निर्माण होतो तर ध्यायतो विषयांपुरसात, अविद्या. का आम्ही करतो विषयाचं चिंतन? कारण आम्हाला अविद्येमुळे, आमच्या अज्ञानामुळे आम्हाला असं वाटतं की हे बाहेरच्या विश्वातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या मला शाश्वत सुख देणार आहे, हे माझं अज्ञान आहे. आणि या अज्ञानामुळे मी बाहेरच्या वस्तू घेण्याचा सपाटा लावतो आणि अख्खं आयुष्य त्यात बर्बाद करतो. पण कधी त्या भगवंताकडे जात नाही. एवढं आयुष्यानं बर्बाद केलं, त्या भगवंताकडे जर का गेलो असतो मी तर किती चांगलं झालं, पण ते जात नाही. आणि म्हणून जिथपर्यंत हे षड्रिपूचे तरंग तुमच्या मनावर आहेत तिथपर्यंत तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेलं जे चैतन्य तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे देवतत्व आहे ते दिसणार नाही. कारण त्या तरंगांमुळे ते दिसतच नाही. तलावामध्ये समजा अशुद्धी असतील आणि तरंग असतील आणि त्या तलावाच्या खाली अतिशय सुंदर असा हिरा जर असेल तर तो हिरा दिसतच नाही आम्हाला. तो हिरा जर का आम्हाला बघायचा असेल तर आधी आम्हाला काय करायला पाहिजे तर हे जे काही वरचं शेवाळ आहे ते काढायला पाहिजे. त्यानंतर तिथे जे तरंग आहेत ते तरंग शांत झाले पाहिजे. ते तरंग शांत झाल्यानंतर आम्हाला तो हिरा दिसला. पण म्हणजे तुमच्या हातात आला का हिरा? फक्त तुम्हाला कळलं की त्या पायथ्याच्या त्या तळाशी हिरा आहे, तो अजून तुमच्या हातात नाही आलेला. कळलं की नाही? आणि मग तो हिरा जर का हातात आणायचा असेल तर फक्त एवढं कळलं तुम्हाला की हिरा आहे तिथे. तसंच आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर एवढं कळलं की या संपूर्ण चराचरामध्ये एकच ईशतत्व भरून राहिलेलं आहे, हा एकदा ठाम विश्वास निर्माण झाला, जसा माझा ठाम विश्वास निर्माण झाला, मला दिसतोय तो हिरा, की मग मी त्याच्यामध्ये उडी मारतो, खाली पोहत जातो आणि तो हिरा घेतो. तद्वतच मला एकदा का कळलं की या संपूर्ण चराचरामध्ये ईशतत्व भरून राहिलेलं आहे की मग मी साधनेची उडी मारतो, साधनेचा सूर मारतो आणि त्या ईशतत्वाला हासिल करतो. हा जो प्रकार आहे हा प्रकार खूप महत्त्वाचा. नुसतं कळतच, अजून तर आम्हाला नुसतं कळतच नाही या सगळ्या चराचरामध्ये त्या ईश्वरतत्व भरलेलं आहे, हेच मुळे आम्हाला ती कळत नाही. कळलं की? मग ते कळल्यानंतर त्याच्यासाठी जी ताकद लागते, त्याच्यामध्ये जी सातत्य लागतं साधनेचं, ते साधनेचं सातत्य आमच्यात येण्यासाठी अभय पाहिजे. आपण बघितलं ना, जे गुण आहेत ते सगळे गुण पाहिजे. हे गुण ज्या वेळेला येतील त्यावेळेला माझी साधना सुरुवात होईल. आणि साधना सुरुवात झाली की मी जसं तळ्यामध्ये सूर मारून खाली जाऊन तो हिरा घेणार, तसं मी त्या साधनेचा सूर मारून त्या भगवंताला कॅप्चर करणार. ही खरी वाटचाल आहे, हे लक्षात घ्या. आणि हे जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आम्हाला ते परतत्व काय आहे याचीच जाणीव होणार. आणि गंमत अशी असते ना की हे षड्रिपू जेव्हा येतात ना तेव्हा तात्पुरते आम्ही त्याच्यावर मलमपट्टी करतो. असा एखादा खूप राग बिग आला काय याला तर बाबा ठीक आहे बाबा, राग आला मला आत्ताना, आपण सांगतो पण काही वेळेला आत्ताना माझा मूड नाही, मी देवळात तो देवळात जातो, शांत होतो, पण बाहेर कळलं की नाही? एखाद्याला राग येतो, एखाद्याला वैराग्य प्राप्त होतं. कळलं की नाही? वैराग्य तर आम्हाला असं खूपदा प्राप्त होतं, पण ते असं स्मशान वैराग्य असतं. तसं स्मशानात गेलं ना की आधी त्याचं जाताना अगदी काय विचार म्हणता या जीवनाला काही अर्थ नाही, हे सगळं खोटं आहे, सगळं तत्वज्ञान येतं आपल्याला. आणि त्या स्मशानातून परत घरी येऊन जेव्हा आंघोळ करतो ना ते वैराग्य पण धुवून निघतो की परत आम्ही आपल्या बायापासून बघतो आता त्याला, म्हणून आम्ही सुरुवात करतो. आम्ही
तात्पुरतं आम्हाला हे सगळे करता येतात, परंतु ते परत येणार नाही याची गॅरंटी नाही. याची का गॅरंटी नाहीये? याची गॅरंटी अशासाठी नाहीये की त्याचा जो बाप बसलाय ना, त्याला जो काही उगमस्थान जे आहे ते उगमस्थान म्हणजे अहंकार आहे. आम्ही अजून अहंकारावर कार्य केलेले नाही आणि जिथपर्यंत अहंकार आहे तिथपर्यंत हे सगळे डबे जे आहेत ते सगळे डबे जोडले जाणार. देवळात आला, शांत झाला, अरे वा काय गोखले बुवांनी इतकं सुंदर सगळं सांगितलं, वा 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 खूपच छान. चप्पल घालून बाहेर गेले की चालू करत सगळं, काय उपयोग नाही ना त्याचा. तिथपुरतं शांत होईल ना, पण कायमस्वरूपी जर शांत व्हायचं असेल तुम्हाला, तो तुमच्यातला जो अहंकार आहे तो घालवला पाहिजे ना, कारण ते अहंकारातून हे सगळं बाहेर पडत आहे. आपण बघितलं पतंजली मुनींनी तेच सांगितलेलं आहे. 5 क्लेश सांगितलेले आहेत. अविद्या, अस्मिता, रागद्वेषः, अभिनिवेशः, क्लेशः. अविद्या ध्यायतो विषयान् पुरुषः, अस्मिता संगस तेषु पर्यायते, गलगी. आणि मग अविद्या, अस्मिता, रागद्वेष, आसक्ती आणि द्वेष, हे म्हणजे या 6 शक्तींची अभिव्यक्ती. गलगी राग म्हणजे अनुराग, राग म्हणजे राग आपला नाही, अनुराग रंज धातूपासून झालेला आहे. रंज म्हणजे मिसळून टाक. गलगी त्याच्यापासून हा झालेला आहे राग शब्द, त्याचा अर्थ अनुराग, त्याच्याबद्दलची आसक्ती. गलगी या आसक्तीचेच मॅनिफेस्टेशन म्हणजे कामना, लोभ आणि मोह. आणि द्वेष त्याचं म्हणजे क्रोध, मद, मत्सर. हे 6च्या 6 त्याच्यात आलेले. आणि म्हणून पतंजली मुनींनी तोच क्रम सांगितला आहे. अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेशः, क्लेशः. अभिनिवेश म्हणजे भीती, मृत्यूची भीती किंवा जगण्याची इच्छा, याला अभिनिवेश क्लेश म्हणतात. हे जे क्लेश आमच्या जीवनात आहेत हे जिथपर्यंत आहेत, तांडव घालतायत, तांडव नृत्य करतायत, तिथपर्यंत आम्ही संकटातून बाहेर येऊ शकत नाही. आणि संकटातून जर बाहेर यायचं असेल तर त्या प्रभूंशीच आपल्याला एक संकट कोण निवारी, प्रभूंना संकट कोण निवारी, कोण असा की शक्ती तुझ्याची अटंग कोण सवारी, संकट कोण निवारी. आणि म्हणून त्या अहंकारावर आम्हाला जर कार्य करायचं असेल, संकट समय शरण घ्यावे. शरण द्यायचं. त्याला शरण म्हणजे काय, कसं शरण द्यायचं, काय शरण द्यायचं, हा पुढचा जो चरण आहे ते आपण उद्या घेऊया. 6-25 झाले आणि मला आयोजकांनी सांगितलं की 5 मिनिटं आम्हाला आरतीला द्या म्हणून. त्यामुळे आपण काय माहिती का, यजमानाच्या घरी आल्यानंतर यजमान कसं सांगतो तसं वागावं. उगीच आपलं काहीतरी घोडं दाखवू नये. त्यामुळे आम्हाला असं सांगितलं 5 मिनिटं आधी करा, आम्हाला आरती करायची असते, तिथून बरोबर थांबवा. तुम्ही 6-25 समोर आहे सुदैवानी. त्यामुळे आपण इथे थांबूया. आणि संकट समय शरण निघावे, कोण तुझ्या कैवारी, संकट कोण निवारी. आणि दास म्हणे प्रभू भक्ता लागे, ठेवी कृपेचे वारी, संकट कोण निवारी. हे 2 चरण आपण उद्याला घेऊया, त्याच्यावर निर्माण करू. आणि नंतर मग अहंकारावरचं आपलं जे एक अभंग आहे तो घेऊया. असे आपले हळूहळू दिवस जातील. 6 दिवस माझ्याकडे साठवणार तर 1 महिन्याचा, त्याची काळजी करू नका. जेवढं जमेल तसं आपण घेत राहू. कळलं? आज आपली जी काही सेवा राहिली आहे ती सेवा आपली देवीला आपण अर्पण करू आणि इथेच थांबू. पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर स्वामी जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतांची जय. जय जय रघुवीर समर्थ.